प्रेमाचे हे बंध अनोखे. भाग 39. माईने आग्रहाने मृणालला अजून 2 दिवस थांबवून घेतलं. आता मृणाल ही सकाळी सगळ्यांसोबत देवदर्शनाला जाणार होती. दुसऱ्या दिवशी सगळी गडबड सुरू होती सगळ्यांची. वृंदाने छान हिरव्या रंगाची काठपदराची साडी नेसलेली. साधी सिंपलच तयार झाली होती, पण नव्या नवरीचं तेज चेहऱ्यावर अजूनही होतं. मावशी तिच्या मदतीसाठी आलेल्या. विराजसने जांभळ्या कलरचा सदरा आणि व्हाईट पजामा घातला होता. तो सदरा एकदम त्याच्या बॉडीला फिट बसला होता, त्यामुळे आज जरा जास्तच हँडसम वाटत होता. तो बाहेर गाड्यांची अरेंजमेंट करत होता. 3 गाड्या तरी लागणार होत्या. त्यांची गाडी ड्रायव्हर, दुसरी गाडी मामा, तर तिसरी मोहितची गाडी. मोहित स्वतःच चालवणार होता. विराजसने खास करून त्यासाठीच मोहितला सोबत घेतलं होतं. बिचारा मोहित, तो हसत तयार झालेला विराजसच्या एका शब्दावर. विधी, सेजल, मृणाल आणि मोहित सगळी यंग ग्रुप त्यांनी एका गाडी बुक केली. मग दुसऱ्या गाडीत मामा, मामी, मावशी आणि त्यांचे मिस्टर बसले आणि विराजस त्यांच्या गाडीत वृंदासोबत जाऊन बसला. माईंना बाय करून ते सगळे देवदर्शनासाठी निघाले. पहिलं जेजुरी आणि तिथून थोडं पुढे 10-15 किलोमीटरवर त्यांचं कुलदेवताचं गाव होतं. तिथे दर्शनासाठी जाणार होते. विराजसचे बॉडीगार्डही होते त्यांच्यासोबत, पण कोणाला समजणार नाही अशा प्रकारे होते. मेन बॉडीगार्ड जो विराजसोबत दरवेळी असतो तो त्यांचा ड्रायव्हर बनून सोबत होता. नाहीतर त्याला ड्रायव्हरची गरज नव्हती. ते पण वृंदासोबत असताना तर त्याला कोणाचाच डिस्टर्बन्स नकोच होता. पण प्रवास लांबचा होता, शिवाय वृंदा आणि फॅमिलीही सोबत होती, त्यामुळे रिस्क नव्हता घेऊ शकत तो. वृंदा खुश होऊन बाहेर बघत FM वर लावलेली गाणी गुणगुणत होती. विराजस एकटक तिच्याकडे बघत राहिलेला. वृंदाला ते जाणवलं तशी ती त्याच्याकडे वळून बघते. काय झालं? वृंदा त्याला स्वतःकडे एकटक बघताना विचारते. कुठे काय? विराजस खांदे उडवून बोलतो खरा, पण त्याची थोडीही नजर तिच्यावरून हटत नव्हती. मग असे का बघत आहात? असंच. तू तुझ्यात गुंग होती म्हणून मग डिस्टर्ब नाही केलं. वृंदा वाऱ्याने उडणारे केस सावरत वरती बांधणार असते की विराजस तिला अडवतो. राहू दे मोकळेच. वृंदा केस एका बाजूला पुढे करत त्याच्याकडे बघते. विराजस तिच्या डोळ्यांवर येणारी केसांची बट सावरून कानामागे टाकतो. वृंदा गालात हसत दुसरीकडे बघत नजर चोरते. बायको, दॅट्स नॉट फेअर. मी सोबत असताना तू असं दुसरीकडे कसं बघू शकते? विराजस तिचा चेहरा स्वतःकडे वळवत तिच्याजवळ थोडं झुकून हळूच तिच्या कानात बोलतो. वृंदा डोळे मोठे करून ड्रायव्हरकडे बघते. इशाऱ्यानेच ती त्याला सांगत होती ते बघतील. विराजस त्याला फक्त आवाज देतो. राम. तो ड्रायव्हर काय ते समजून जात त्या गाडीतलं पार्टिशनही ओपन करतो. तर मग बायको, आता बोल. आणि आता इथे कोणी नाही तर फक्त माझ्याकडेच बघायचं. तो तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ घेत त्यांच्यातलं अंतर मिटवतो. अहो. ती डोळे मोठे करून त्याला लांब करायचा प्रयत्न करते, पण तो तिच्यावरची पकड अजून घट्ट करत स्वतःच्या मांडीवर बसवतो. अहो, काय करताय तुम्ही? प्लीज सोडा ना. बरोबर नाही दिसत असं. देवदर्शनासाठी जातोय आपण. वृंदा त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करते, पण त्याची पकड अजूनच घट्ट होते. तेव्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न सुरू असतो तिचा, पण तो थोडीच हा असा एकांतातला वेळ वाया जाऊ देणार होता. अरे, मी फक्त माझ्या बायकोला जवळ घेतलंय, बाकी कुठे काय केलंय? करायचं तर अजून बाकी आहे. तो तिला स्वतःच्या चेहऱ्याजवळ खेचत बोलतो. दोघांचा श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर फील होत होते. त्याने हळूच तिच्या उघड्या कमरेपासून ते तिच्या नाभीपर्यंत त्याचा अंगठा हळुवारपणे फिरवतो. वृंदाच्या अंगावर एकदम काटाच येतो. तिचे डोळे आपोआप बंद होतात. त्याच्या शर्ट मिठीत घट्ट पकडते. वीर. घाबरून तिच्या तोंडातून त्याचं नाव निघतं. तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघत मुद्दामून अंगठा तसाच नाभीजवळ हळुवारपणे फिरवत राहतो. प्लीज डोंट. अंग चोरून घेत कसे बसे 2 शब्द तिच्या तोंडातून निघतात. वाय. तो मुद्दामून तिच्याजवळ अजून सरकत कपाळाला कपाळ टेकवतो. प्लीज नको ना.
ती त्याचा हात पकडून त्याला थांबवत लाजून त्याच्या खांद्यावर चेहरा लपवण्याचा केविळपणा प्रयत्न करत होती. वृंदा, आय लव्ह यू सो मच. तो अजून तिला मिठीत घेत त्याची पकड घट्ट करतो. तुझ्या तोंडून माझं नाव मला असंच आयुष्यभर ऐकायचंय. तो तिच्या कानात हळूहळू बोलतो. बोलताना त्याचे गरम श्वास तिच्या कानावर जाणवत होते. त्याने ती अजूनच शहारत होती. तिच्याकडून सुद्धा मिठी अजूनच घट्ट होत होती. वृंदा, तुला हनीमूनला कुठे जायचंय? म्हणजे तुझी आवडती प्लेस कोणती आहे? तो तिच्या डोळ्यात बघत विचारतो. ती नजर चोरत बोलते. काय? तो न समजून विचारतो. सोबत त्यांचं तिच्या केसांसोबत खेळणं चालू असतं. नाही आहे कोणती? म्हणजे मी असा विचार नाही केला कधी. का? अरे सगळ्या मुलींचे असते. मी तर ऐकलंय सगळ्या मुली लग्नाच्या आधीच कुठे जायचं, कुठे राहायचं, कुठे फिरायचं, काय खायचं, परत कपड्यांची पण वेगळी शॉपिंग असते त्यांची, कोणते कपडे कधी घालायचे वगैरे वगैरे. तुझी काहीच तयारी नाही? तो कपाळावर आट्या पाडत विचारतो. बरीच डिटेल माहिती आहे तुम्हाला मुलींविषयी. वृंदा बारीक डोळे करून त्याच्याकडे बघते. ठेवावी लागते. विराजस त्याचं हसू गालात लपवत बोलतो. का? का ठेवावी लागते? वृंदा कपाळावर आट्या पाडत विचारते. कालच तिने बघितलं होतं त्याची फॅन फॉलोविंग लिस्ट. किती दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी ते होत नव्हतं. त्याने इग्नोरच केलं होतं सगळ्यांना. पण आता एकीकडे तो असं बोलत होता, त्यात ईशानी आणि विधीचं प्रकरण माहिती होतं. तिला त्यामुळे थोडा रागच आला. जनरल नॉलेज यू नो. विराजस तिला डोळा मारत हसतो. शी काही बोलता म्हणत वृंदा त्याच्यापासून बाजूला व्हायला बघते. पण तो तिला सोडतच नाही. सोडा बघू तुम्ही मला. वृंदा गाल फुगवून त्याचे हात बाजूला करायचा प्रयत्न करते. अरे रागवते काय? तो तिचे हात घट्ट पकडत मिश्किल हसू चेहऱ्यावर ठेवून विचारतो. मग काय करू? वृंदा वैतागून विचारते. तिलाही माहिती होतं तो इतक्या सहज आपल्याला त्याच्यापासून बाजूला होऊ देणार नाही. प्रेम कर माझ्यावर. तो तिच्या ओठांजवळ येत बोलतो. मला नाही करायचं. जा तुमच्या त्या मुलींकडे नॉलेज वाढवायला. वृंदा त्याच्यापासून लांब होत चिडून बोलते. सो क्यूट. तो तिच्या गालावर किस करतो. तू ना चिडल्यावर अजून गोड दिसते. तुम्ही आता मस्का नका मारू मला. ती गाल पुसणार की तो तिचे हात धरून ठेवतो. अरे मी तर माझं प्रेम व्यक्त करतोय माझ्या बायकोवर. वृंदा मुद्दामून लटका राग दाखवत त्याच्याकडे बघणं टाळते. तू सारखी मला इग्नोर का करते ग? मी आवडत नाही का तुला? विराजस थोडं सिरियस होऊन विचारतो.